नवीन गडी भेटला, नवीन सबस्क्रायबर. नमस्कार मित्रांनो, मी RJ अक्षय आलो आहे मेन बस स्टॉप नागपूर, म्हणजे गणेशपेठ बस स्टॉप. MSRTचा जो मेन बस स्टॉप आहे इथून मी ट्रॅव्हल करणार आहे नागपूर टू यवतमाळचा. मागच्या वर्षी अकोला टू शेगाव हा बस व्लॉग केला होता आपला लालपरीचा. तर प्रचंड डिमांड आली होती की हाच व्लॉग कंटेंट तुम्ही कंटिन्यू ठेवा आणि बसचे व्लॉग आम्हाला दाखवत राहा आणि डिटेल्स माहिती द्या. त्यामुळे मी या विषयावर खूप विचार केला आणि एका वर्षानंतर हा व्लॉग टाकतो आहे. आपण पाहू शकता गणेशपेठ बसस्टॉपमधील काही सुशोभीकरण आणि इथली कॅन्टीन पाहू शकता आपण मध्यवर्ती बसस्टॉपची, जी नागपूरची आहे. बसस्टॉपमध्ये नाश्ता सेंटर, फ्रूट सेंटर अँड ज्यूस सेंटर असे विविध प्रकारचे काही फूड सेंटर्स होते. तर मला नाही का इथे कोल्ड कॉफीचा काही मोह आवरला गेला आहे, त्यामुळे मी इथे एक 30 रुपयाची कोल्ड कॉफी घेतली, जी फार दिसायला सुंदर आणि प्यायला देखील फार छान होती. आम्हाला यवतमाळला जायचं असल्यामुळे आम्ही चौकशी केंद्राकडे वळलो आणि तिथे 3 नंबरचं जे चौकशी केंद्र क्रमांक आहे तिथे यवतमाळच्या बसबद्दल चौकशी केली. नंतर आपण पाहू शकता शिवाई बसेस जे इलेक्ट्रिकवर चालतात. काळानुरूप महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अपडेट होत आहे हे आपल्याला दिसतं आहे. हे आपल्याला दिसतं आहे नाथ जल महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा पाणी पिण्याचा बॉटलचा एक छान उपक्रम. स्वस्तात पाणी बॉटल उपलब्ध व्हावी यासाठी मंडळाने उपलब्ध करून दिलेला हा छान उपक्रम होता. बट याची बँड वाजवली आहे विक्रेत्यांनी. 15 रुपयाची बॉटल 20 रुपयाला विकत आहेत. त्यात जबरदस्त पावसाने नागपूर बस स्थानकाला झोडपून काढलं होतं आणि मी वाट बघत होतो यवतमाळ बसची. मला जायचं होतं नागपूर टू यवतमाळ शिवाई बसने, बट माझ्या मित्र प्रवीणमुळे ही शिवाई बस चुकली. पर्यायाने आम्हाला ऑर्डिनरी बसने जावं लागलं. यूट्यूब फॅमिलीच्या डिमांडने पुन्हा एकदा MSRT बसचं ब्लॉग करतो आहे नागपूर टू यवतमाळ. गाइस आपण बघू शकता बेकार गर्दी आहे बसमध्ये. बाय बाय नागपूर डेपो. बेकार गर्दी, लोक उतरत आहेत गाडीमधनं. साईडला लागली शिवशाही, ती सुद्धा निघाली आपल्या गंतव्याकडे. अच्छा, मागच्या वेळेला तक्रार केली गेली होती की बसचं तिकीट सांगितलं गेलं नाही आहे, हाऊ मच डिस्टन्स सांगितलं गेलं नाही आहे. तर यावेळेला नक्कीच तिकीटचा रेट सांगतो आहे. नागपूर ते यवतमाळ तिकीट आहे 252 रुपये आणि एकूण डिस्टन्स आहे नागपूर ते यवतमाळ जवळपास 150 किलोमीटर. थांबली आहे सरदार पटेल चौकामध्ये सिग्नल लागल्यामुळे.
हा ओलांडतो आम्ही आमचा पहिला टोल नाका. सेलू स्टॉप. हो का? सेलूनंतर आम्ही आलो वर्धा बस स्टॉप येथे आणि इथे जबरदस्त गर्दी आपण पाहू शकता. वर्धा बस स्टॉप गर्दीने तर आपले रेकॉर्ड तोडून टाकलेत. जबरदस्त गर्दी आहे. आम्ही आलोय सध्या वर्ध्याच्या बस स्टॉपला. नंतर प्रवीणला खूप भूक लागल्यामुळे त्यांनी काहीतरी चटपट चटुरा आयटम घेतलं होतं खाण्यासाठी. हा दिसतोय आपल्याला वर्ध्याकडून यवतमाळकडे जाणारा रेल्वे मार्ग. हा पुढे कंटिन्यू होणार आहे नांदेडपर्यंत.
रात्रीचा अंधार पडल्यामुळे बसमध्ये छोटेवाले लाईट्स लावण्यात आले होते. चिंतामणी गणपती बाप्पाचं प्रसिद्ध असे देऊळ असलेलं कळंब बस स्टॉप. कळंबवरून निघाल्यानंतर आम्ही थेट पोहोचलो ते यवतमाळ बसस्टॉपकडे. मध्येच बसस्टॉपच्या सिग्नल लागलं होतं, त्यामुळे आमची बस थांबली होती. जसं सिग्नल ग्रीन झालं तशीच आमची बस निघाली सरळ यवतमाळ बसस्टॉपकडे. फायनली पोचलो आहे आम्ही यवतमाळ बसस्टँडमध्ये आणि जवळपास 3 ते 3.5 तासाचा प्रवास करून आम्ही इथे पोचलो आहे. अंधार पडला आहे जवळपास आणि आता यवतमाळ बसस्टॉप कसा आहे नवीनवाला ते आपण आता बघूया आणि इथेच आपला व्लॉग संपवूया.